नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आपण अशा या विषयावर बोलणार आहोत जे आपल्या ऊर्जेच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सोलार पॅनल हे नाव आपण अनेकदा ऐकलं असेल, पण आज अशा सोलार तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत जे दिवसा नव्हे तर अंधारात सुद्धा वीज निर्माण करू शकतं. होय, हे शक्य झालंय हायड्रोजन सोलार पॅनलच्या माध्यमातून. ही केवळ नवी कल्पना नाही तर एक भक्कम वैज्ञानिक क्रांती आहे जी भविष्यात बॅटरीच्या कायमस्वरूपी अंत करू शकते. आपण सर्वांनी पाहिले आहे की सध्याचे पारंपरिक सोलार पॅनल दिवसा चांगली वीज निर्माण करतात, पण रात्री हे निष्क्रिय होतात. म्हणूनच सौर ऊर्जेचा उपयोग 24/7 करण्याचा असल्यास आपल्याला बॅटरी लागते. ही बॅटरी महाग असते, मेंटेनन्स लागतो आणि काही वर्षात ती खराबही होते. यामुळे संपूर्ण सोलार सिस्टीमचा खर्च आणि गुंतवणूकही वाढते. या सगळ्यावर समस्यावर एकच उपाय आहे, हायड्रोजन सोलार पॅनल. तर हे हायड्रोजन सोलार पॅनल नक्की काय आहे? ही एक अशा प्रकारची प्रणाली आहे जी दिवसा सूर्यप्रकाशाच्या मदतीने पाण्याचं विघटन करते आणि हायड्रोजन वायू निर्माण करते. हा हायड्रोजन वायू सुरक्षित टाकीत साठवून ठेवला जातो आणि रात्री या साठवलेल्या हायड्रोजनचा वापर करून विजेचे उत्पादन केले जाते. म्हणजेच अंधारात सुद्धा सौर ऊर्जा ही उपलब्ध होते. ही प्रक्रिया फक्त स्वच्छ नाही तर 100% पर्यावरणपूरक आहे. या तंत्रज्ञानामध्ये काही प्रमुख भाग असतात: सौर पॅनल, इलेक्ट्रोलायझर, इलेक्ट्रोजन स्टोरेज युनिट आणि फ्यूल सेल. सूर्यप्रकाश आल्यावर पाण्याचं विघटन केलं जातं आणि यातून आपल्याला 2 घटक मिळतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन साठवून ठेवला जातो आणि रात्री फ्यूल सेल त्याचा वापर करून वीज तयार करते. यामध्ये कार्बन उत्सर्जन 0 असतं आणि कोणतेही हानिकारक पदार्थ हे बाहेर पडत नाही आणि बॅटरी सारखी खराबही होत नाही. हायड्रोजन सोलार पॅनलचे अनेक फायदे आहेत. एका दिवसाने रात्रीची वीज मिळते. 2. बॅटरीची गरजही उरत नाही. 3. निसर्गाला कोणतीही हानीसुद्धा होत नाही. आणि 4. कमी मेंटेनन्स आणि दीर्घकालीन उपयोग. नंबर 5. ही प्रणाली भविष्यात घरे, शाळा, कारखाने आणि शेतीमधील एक गेम चेंजर ठरू शकते. आता जर आपण पारंपरिक सोलार सिस्टम आणि हायड्रोजन सोलारमध्ये जर तुलना केली तर आपल्याला लगेच लक्षात येईल की नवीन प्रणाली जास्त फायदेशीर आहे. लिथियम बॅटऱ्यांची किंमत, त्यांचं वजन आणि त्यांचं आयुष्य आणि रिसायकलिंगची येणारी अडचण लक्षात घेतल्यास हायड्रोजन हे दीर्घकालीन स्वच्छ पर्याय ठरला. यामध्ये आपण ऊर्जा निर्माणही करू शकतो आणि साठवूही शकतो. भारतासारख्या देशात जिथे ग्रामीण भागात अजूनही वीज पोचलेली नाही, तिथे हायड्रोजन सोलार पॅनल क्रांती ही घडून येऊ शकते. दिवसा पाणी विघटन करून हायड्रोजन साठवण्याचा आणि रात्री त्याचा वापर करून घर, पंप, शाळा, हॉस्पिटलसाठी वीज निर्माण करायची. ही कल्पना आता वास्तवात उतरत आहे. हे तंत्रज्ञान आता केवळ संशोधनातच नाही तर प्रत्यक्ष वापरात आणण्यासाठी विविध देशसुद्धा काम करत आहेत. जपान, जर्मनी, अमेरिका, कॅनडा इथे हायड्रोजनवर आधारित घर, गाड्या आणि स्टेशन्स तयार करण्यात येत आहेत. जपानमध्ये टोयोटा, पॅनसॉनीसारख्या कंपन्या हायड्रोजनवर सोल्युशनवर काम करत आहेत. भारतही काही स्टार्टअप्स आणि संशोधन संस्था यावर काम करत आहेत. IIT मुंबई, IISc बँगलोर अशा प्रतिष्ठित संस्थांनी हायड्रोजन जनरेशन आणि स्टोरेज यावर प्रयोग सुरू केले आहेत. काही कंपन्यांनी छोट्या स्केलवर प्रोटोटाइप्स तयार केले आहेत. सरकारकडून योग्य प्रोत्साहन मिळाल्यास हायड्रोजन सोलार पॅनल भारतात मोठ्या प्रमाणात वापरात येऊ शकतात. विशेषतः PM सूर्य योजनेअंतर्गत याचा समावेश केला जाऊ शकतो. आता प्रश्न येतो की बॅटरीचं काय?
आपण आता जितक्या बॅटऱ्यावर अवलंबून आहोत, उद्या तितक्या हायड्रोजनवर अवलंबून असू. बॅटरीचा वापर कमी होत जाईल. बऱ्याच ठिकाणी तो बंदही होईल, कारण हायड्रोजन ऊर्जा ही केवळ पर्याय नाही, तर गरज बनणार आहे. म्हणून वैज्ञानिक याचं म्हणतात, द एंड ऑफ द बॅटरी एरा. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, ऊर्जा ही मानवी जीवनाचा कणा आहे. जिथे ऊर्जा आहे तिथे विकास आहे. हायड्रोजन सोलार पॅनल सारख्या तंत्रज्ञानामुळे आपल्या पिढ्यांना स्वच्छ, अखंड आणि सस्ती ऊर्जा मिळू शकते. ही क्रांती सुरू झाल्यास आपण सर्वांनी तिचा भाग बनायला हवं. चलो बॅटरीला निरोप देऊया आणि स्वागत करूया एक उज्ज्वल, स्वच्छ आणि अखंड ऊर्जायुक्त भविष्याचं. धन्यवाद.